जय गजानन मित्रांनो. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. अगदी नीट ऐका. समजा कोणीतरी तुमच्या हातात एक छोटंसं कप देतं आणि म्हणतं, "हे प्यायलाच हवं." तुम्ही म्हणता, "नाही रे, माझं मन नाही." तो पुन्हा म्हणतो, "माझ्यासाठी पी, पी म्हणतोय." मन नसतानाही तुम्ही ते पितात. आणि जर त्या कपात विष असेल तर काय होईल? विष विचारत नाही, तुझं मन आहे का नाही. विष फक्त आपलं काम करतं. मित्रांनो, हेच आपल्या पूजापाठाला, नामस्मरणाला, ध्यानाला लागू होतं. आपलं मन करेल किंवा नाही याच्याशी फलाचा काहीही संबंध नाही. तुम्ही जप केला की त्याचा परिणाम नक्की होणारच. तुमच्या भोवती एक अद्भुत, अदृश्य, सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं, जे कोणत्याही नकारात्मक शक्तीला जवळही येऊ देत नाही. आता एक वेगळी गोष्ट बघा. आपल्या घरात वेगवेगळ्या वॅटचे बल्ब असतात ना? 5 वॅट, 10 वॅट, 50 वॅट, 100 वॅट. काही लोक तर 1000 वॅटचा फ्लड लाईट लावतात. पण ऊर्जा कुठून येते? एकाच ठिकाणाहून, एकाच मेन स्विचमधून. आणि त्या स्विचची ऊर्जा एकाच ट्रान्सफॉर्मरमधून. ऊर्जा एकच आहे. प्रकाश वेगळा, कारण क्षमता वेगळी. मित्रांनो, ईश्वराची ऊर्जा देखील एकच आहे. पण आपण किती प्रकाश देतो हे आपल्याच क्षमतेवर अवलंबून आहे. आणि ही क्षमता वाढते कशी? नामस्मरणाने, जपाने, ध्यानाने, भक्तीने. मन नसेल तरी करा. मनावर अवलंबून ठेवलं तर आयुष्यात काहीही सुरूच होणार नाही. जप सुरू केला की फल आपोआप मिळतंच.